महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अवैध दारू विक्रेत्याकडून सामाजिक कार्यकर्ते पवन खरे यांना बेदम मारहाण। पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कासमपुरे गावातील सामाजिक व बालविवाह रोखण्यासाठी काम करणारे पवन खरे यांच्यावर कासमपुरा गावातील अवैध दारू विक्रेते यांच्याकडून बेदम मारहाण करण्यात आली असून पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अवैध दारू संदर्भात व बालविवाह झाल्याबाबत त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला चौकशी करण्यासंदर्भात अर्ज दिल्याचा राग मनात धरून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। परंतु शासन स्तरावर बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करून मोठे प्रयत्न केले जात आहेत। जर अशा बालविवाह रोखण्यासाठी अर्ज देणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण होत असेल तर यामुळे बालविवाह रोखण्यासाठी कोणी पुढे येणार नाही। तसेच अर्जदाराचे नाव गुपित न ठेवता सार्वजनिक केल्यामुळेच ही घटना घडली आहे। संबंधित मारहाण करणारे हे अवैध दारू विक्रेते असून त्यांचे पोलिसांशी अत्यंत जवळचे संबंध आहेत। लोहारा दुरू क्षेत्राचे पोलीस कर्मचारी व प्रभारी अधिकाऱ्यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे भिलखेडे नावाचे पोलीस कर्मचारी यांच्याशी त्यांचे दारूचे हप्ते देण्यामुळे अत्यंत जवळीक निर्माण झाली आहे। संबंधित कर्मचारी वाकोद गावचा रहिवासी असून लोहारा येथे नातेसंबंध असल्याने मनमानी करत असून त्याची दादागिरी वाढली आहे। त्यामुळे त्याची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी होत आहे। भिलखेडे नामक पोलीस कर्मचाऱ्याच्या चिथावणीमुळे सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्यामुळे परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधित भिलखेडे नामक पोलीस कर्मचाऱ्यावर प्रभारी अधिकारी ज्यांना लेडीज सिंगम म्हणून ओळखलं जातं यात कारवाई काय करतात याकडे परिसराचं लक्ष लागलं आहे व त्यांच्या मोबाईलच्या CDR काढून योग्य ती चौकशी होऊन जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, पाचोरा, जळगाव। आपलं नाव काय? माझं नाव पवन ईश्वर खरे, कुठले राहणार? मुक्काम पोस्ट कासमपुरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। काय झालं आपल्यासोबत? मला संध्याकाळी मारहाण झालेली आहे। मारहाण कशामुळे झाली? मी बालविवाहाचा अर्ज दाखल केला होता त्याच्याबद्दल। कुणाच्या विरुद्ध अर्ज दाखल केला होता आपण? मी आनंद दगडू खरे याच्या विरुद्ध अर्ज दाखल केला होता। मग त्याचं काय म्हणणं झालं? त्याचं असं म्हणणं होतं की संध्याकाळी मी लॅट्रिनला जात असताना त्याने मला रस्त्यात पकडलं। कशाने मारहाण केले? अर्ज मागे घे बुवा। हां, मग आपण अर्ज काय सांगितलं त्याला? मी म्हटलं हो मी पण तो बालविवाह झाला नाही असं मला माहिती आहे। समितीने चौकशी केली असता का संभ्रात तसं काही आढळलं नाही। समितीला त्यांनी फसवणूक केलेली आहे, बालविवाहाचं त्यांनी फसवणूक केलेली आहे। त्यांनी अर्ज करून लग्न करून घेतलेला आहे आणि ती मुलगी आताही त्यांच्या घरात नांदत आहे आणि आताही त्या पोरगीचं वय 16.5 आहे। बरं, आता आपल्याला कशाने मारहाण केली त्यांनी? लाकडांनी। कुठे मारलं? हाताला, पूर्ण हाताला। फ्रॅक्चर झालंय काय? हो। त्याच्यानंतर इकडे बरं, आता ते काय करतात? ते दारू विक्री करतात। हां, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे तू आमच्याबद्दल अर्ज दाखलच करायचे नाही। म्हणजे मारहाण करत त्याची गुंड प्रवृत्ती एकदम गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते। मला पहिले यावेळी अगोदरही 2दा मारहाण केलेली आहे। त्याच्यावर तुम्ही अर्ज दिलेला आहे का? हो, मॅडमांना अर्ज दिला होता, पण ते काय सांगतात की मॅडम आणि भिलखेडे सर आमच्या साईडनं आहेत, आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं हप्ते देऊन शांत बसवतो। म्हणजे काय करतात ते? काय विकतात? दारू विक्री करतात ते आणि फुग्गे बी, ते दारूचे फुग्गे ते घरच्या घरी बनवून सण विक्री करतात। गावठी दारूचा व्यवसाय? गावठी दारू। म्हणजे पोलिसांचे त्यांच्या जवळचे संबंध एकदम। ते वर्मा मॅडम आमचे घरचे मॅडम आहेत बुवा, त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आणि ते भिलखेडे सरांनी सांगितलेलं आहे की याला मारहाण करा, आम्ही पाहून घेऊ असं डायरेक्ट। भिलखेड्याला हप्ता देता का ते? हो, ते सांगत होते। त्याच्यानंतर त्यांनी मला अजून इथे बी किती पैसे देतात ते काय 2000 ते 3000 रुपये देत राहतात। म्हणजे त्याच्यामध्ये पोलिसांची भीती नाही? काहीच नाही। अजून पोलीस स्टेशनला बी येऊन मारायचं धमकी देतात ते की तू पोलीस स्टेशनला गेला की तुला तिथे घुसून मारू, आता आमच्या सोबत चाल आणि पोलीस स्टेशनला अर्ज मागे घे असं। आताही त्यांचा दारूचा चालू आहे का? हो, मग अजून मी चालू आहे। 2-2 वाजेपर्यंत धंदा करतात ते व्यवसाय। आता आपलं काय म्हणणं आहे? माझं एक म्हणणं आहे की त्यांना जे साध्यता आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांनाही कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।